ढोलकपूर गावामध्ये बसंती नावाची एक जादुई बकरी असते. बकरीच्या गळ्यात एक चमत्कारी सोन्याची घंटी असते, जी एक जादुई घंटी होती. बकरीची सगळी जादू त्या घंटीत होती. पूर्ण ढोलकपुरांना ही बकरी जादुई आहे हे सगळ्यांना माहिती होतं. एके दिवशी एक विष्णू नावाचा शेतकरी बकरीजवळ येतो आणि हात जोडून म्हणतो की, जादूची बकरी, माझ्याकडे पोट भरण्यासाठी एक दाणा सुद्धा नाहीये. घरात माझी पत्नी आणि माझी मुलं सगळे भुकेले आहेत. देवासाठी माझी मदत करावी तुम्ही. हात नका जोडा भाऊ, मी तुमची मदत नक्कीच करेन. यानंतर तुमचा परिवार कधीच उपाशी नाही राहणार. एवढं म्हणून जादुई बकरी आपलं डोकं हलवते आणि त्याची घंटी जोर जोरात वाजते आणि त्या घंटीतून एक खूप मोठा प्रकाश उज्ज्वलित होतो आणि विष्णूच्या समोर धान्याचे काही पोते, भाज्या आणि त्याच्या घराला लागणारं सामान सगळं येते. हे घे, हे सगळं तू आपल्या घरी घेऊन जा. यामुळे तुझा परिवार चांगला चालेल आणि हे जादूचं राशन कधीच संपणार नाही. धन्यवाद जादूची बकरी. माझ्या जादूच्या राशनामुळे तुझं राशन कधीही संपणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत करणं कधीच नको सोडू. हो बकरीजी, धन्यवाद. धन्यवाद करण्याचा काही गरज नाही आहे. मी एक जादूही बकरी आहे, पण जादूच्या सोबत सोबत लोकांना चांगली शिक्षा पण सुद्धा देते, ज्यामुळे ते फक्त माझ्या जादूवर नाही, आपल्या मेहनतवर पण विश्वास ठेवायला पाहिजे. जादुई बकरीची गोष्ट ऐकून तू सगळं सामान घेऊन विष्णू तिथून निघून जातो. खूप दिवस असेच निघून जातात. एक दिवशी ती जादुई बकरी आपल्या भुरी गायसोबत भेटायला जाते. भुरी गाय आणि बकरीमध्ये खूप चांगली मैत्री असते. अशाच प्रकारे एक दिवस भुरी आणि बकरी दोघही जण सोबत चारा खात असतात. तेव्हा बकरी त्याला म्हणते की, कधी कधी तर मला अशी भीती वाटते, जर माझ्याजवळ ही जादुई घंटी नसती तर मी जादुई बकरी कशी नसती, तर मी आतापर्यंत कुठल्या शिकारीचा शिकार झाली असती आणि मी आता एवढ्या लोकांची मदत केली नसती. अरे, तू हे कसं म्हणत आहे? देवाने तुला विचारपूर्वकच तुला ही शक्ती दिली आहे आणि तू मदत करू शकते. असे वाईट विचार तू आपल्या डोक्यात नको आणू. बस देव करू की कुठल्याही वाईट लोकांची सावली तुझ्यावर नाही पडली पाहिजे. जादुई बकरी सगळ्यांची मदत करत असते, त्यामुळे ती खूप फेमस होती. बकरीच्या जादूचे किस्से सगळ्यांच्या बोटावर होते आणि त्यामुळे एका गावाच्या दुसऱ्या गावातच पोहोचते आणि आसपासले गावातले सगळे लोक जादुई बकरी जवळ मदत मागायसाठी येत असतात. उडता उडता ही जादुई बकरीची गोष्ट जलाल नावाच्या एक जादूगरच्या कानावर पडते. जलाल जादूगर, त्याला नेहमी आपल्या जादूवर खूप घमंड होतं. तो स्वतःला एक खूप मोठा जादूगर समजायचा. जादुई बकरीची गोष्ट ऐकून तो स्वतःला म्हणतो की, हा नक्की आहे तरी कोण, ज्याच्या जादूची चर्चा अख्खा गाव भरवत आहे? ती एक बकरी आहे हुजूरयाला. काय बोलतोयस तू? माणूस जादूगार असतो हे तरी आपण समजू शकतो, पण एखादा प्राणी आणि ते सुद्धा एक बकरी, एवढी मोठी जादूगरणी कशी असू शकते? मी एकदम खरंच सांगतोय, ती खूप मोठी जादूगरणी आहे हुजूरयाला. जलाल पेक्षा कोणीही मोठा जादूगर नाही होऊ शकत. मला या जादूच्या बकरीला भेटावंच लागेल. शेवटी मला तरी कळू दे की असा कोण आहे जो जलाल जादूगरला टक्कर देणार आहे. एवढं म्हणून जलाल त्या ढोलकपूर गावाच्याकडे निघतो. काही दिवसाची यात्रा करून जलाल ढोलकपूर गावात पोहोचतो. तिथे जाऊन गावातल्या एका सीमेजवळ जाऊन तिथे एक झोपडी तयार असते आणि तिथे राहतो आणि आपल्या जादूच्या शक्तीने एक साधूचा भेस करतो आणि गावात जादुई बकरीचा पत्ता काढायसाठी निघून जातो आणि भिक्षा मागण्यासाठी फिरून फिरून जलाल जादूगर त्या जादुई बकरीची सगळी माहिती काढून घेतो. रात्रीच्या वेळी जेव्हा तो आपल्या कुटियात परत येतो, तो स्वतःला म्हणतो की, अच्छा, तर या जादूच्या बकरीची सगळी जादू तिच्या गळ्यात बांधलेली या घंटीमुळे आहे. हो उस्ताद, जर ही घंटी तिच्या गळ्यात नसेल तर ती एक साधी बकरी बनेल. तुम्ही एकदम बरोबर बोलता आहात उस्ताद. मला काही करून ती घंटी माझ्याकडे घ्यावीच लागेल. तुमच्याकडे तुमची स्वतःची जादू तर आहेच ना, आणि बकरीच्या घंटीची जादू सुद्धा तुमच्या जादूच्या मंत्रांनी तुमच्याकडे येऊ शकेल. त्यानंतर तुम्ही अजून शक्तिशाली आणि मायावी जादूगार बनाल. हो, आणि मग माझ्या समोर कोणीही जिंकू नाही शकणार. तिकडे जादुई बकरीचं सगळं काही नीट चालत असतं.
जादुई बकरी माहीतच नव्हते की तिच्यावर संकट येणार आहे. एके रात्री जेव्हा सगळेजण झोपलेले असतात तेव्हा जलाल हातात बासरी घेऊन गावात शिरतो आणि एक जादुई सूर लावतो. त्यामुळे गावातले सगळेजण अजून झोपतात. त्यानंतर जलाल जादूगर त्या बकरीजवळ पोहोचतो. जादूच्या प्रभावामुळे बकरी पण खूप गाढ झोपेत असते. जलाल खूप सफाईने बकरीच्या गळ्यातली ती घंटी काढून टाकतो. एकदाच मी ही घंटी माझ्याकडे घेतलीच. आता ही बकरी एक साधी बकरी आहे. तिची सगळी जादू आता माझ्याकडे आली आहे. आता कोणताही गाववाला हिच्याकडे मदत मागण्यासाठी कधी नाही येणार आणि सगळेजण मलाच देव मानतील. ज्याला कोणाला मदत हवी असेल तो माझ्याकडे येईल. माझ्या समोर कोणीही मोठा नाही बनू शकणार. जलाल, जलाल आहे मी, एक मायावी जलाल. एवढं म्हणून जलाल वापस आपल्या कुटियात येतो. सकाळ जशी होते आणि सगळेजण उठतात आणि जादुई बकरी बघते की आपल्या गळ्यात ती जादुई घंटी नाहीये तर ती खूप घाबरते आणि इकडे तिकडे बघत असते. अरे देवा, माझी जादूची घंटी कुठे गेली? त्या घंटीमुळे मी लोकांची मदत कशी करेल? असं कोण आहे ज्यांनी माझी जादुई घंटी चोरली? त्रासलेली जादुई बकरी भुरी गाय जवळ येते आणि तिला सर्व गोष्ट सांगते. मला असं वाटते की कोणीतरी चालाखीने हे काम केलं आहे. घंटीला हात लावताच ती घंटी आवाज करते. खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. घंटी तुझ्या गळ्यातून निघाली आणि तुला माहिती पण नाही पडलं. याच्या आधी कोणीही माझी जादुई घंटी काढण्याचा प्रयत्न नाही केला. तर रात्री असं कोण आलं ज्याने माझी घंटी चोरली? काही तर असं आहे जे आपल्याला दिसत नाही आहे. आपल्याला माहिती काढावं लागेल की तुझी जादुई घंटी कोणी चोरली आणि ती घंटी कोणाच्या कामात येऊ शकते. काही तर गडबड आहे. मला काहीही कळत नाहीये. याच्या आधी की ती जादुई घंटी कोणाच्या चुकीच्या माणसाच्या हाती पडली तर आपल्याला तहकीकात चालू करायला पाहिजे. बकरी आणि भुरी गाय दोघही जण त्या घंटीबद्दल सगळ्यांना विचारतात. काही लोकांना विचारल्यानंतर भुरी गायीला गावात 2 साधू बद्दल माहिती पडतं जे काही दिवसापासून लोकांच्या घरी भिक्षा मागायला येतात. भुरी गाय मोठ्या सावधानीने शोधत शोधत जलालच्या कुटियाजवळ पोहोचते, जिथे ती बघते की जलालनी ती जादुई घंटी आपल्या गळ्यात घातली आहे आणि तो आरशात बघता बघता म्हणतो की मी आहे मायावी जादूगार जलाल. आता या घंटीची सर्व जादू मी माझ्याकडे घेतो. मग कोणीही माझा मुकाबला कधी नाही करू शकणार. मला जे हवं असेल, जसं हवं असेल, आपल्या जादूने सर्व काही करीन. मी प्रत्येकाला माझा गुलाम बनवीन. बाहेर असलेली भुरी गाय ही सर्व गोष्ट ऐकते. त्यानंतर ती बकरीजवळ जाते आणि तिला सगळं काही सांगते. बसंती, तुझी जादुई घंटी आता जलाल जादूगर जवळ आहे. आता आपण काय करू? आपल्याला कसंही करून ती जादुई घंटी जलालकडून वापस यायला नाही पाहिजे, नाहीतर खूप अनर्थ होईल. त्यानंतर भुरी गाय आणि बकरी त्या जलालच्या जादुई घंटी आणण्यासाठी काहीतरी योजना बनवतात. एका रात्री जेव्हा जलाल झोपलेला असतो तेव्हा भुरी गाय आणि त्याच्या कुटियाजवळ येते आणि ती बघते की जलालने ती जादुई घंटी आपल्या डोक्याजवळ ठेवली आहे. भुरी गाय खूप सावधानीने कुटियाच्या आतमध्ये शिरते आणि घंटीला हळूहळू उचलून आपल्या तोंडात घेऊन तोंडाला खूप चांगल्या प्रकारे बंद करते, जेणेकरून तो आवाज बाहेर नाही आला पाहिजे. त्याच्यानंतर खूप सावधानीनंतर घंटी घेऊन गाववाल्यांच्या समोर जादुई बकरीला ती परत करते. हे घे माझी मैत्रीण, तुझी अमानत. गावातले लोक ती जादुई घंटी बकरीच्या गळ्यात बांधून टाकतात. जेव्हा ही गोष्ट जलालला माहिती पडते तर तो रागात येऊन गावातल्या लोकांसमोर येऊन त्या बकरीला म्हणतो की बाहेर निघ जादूची बकरी. तुला काय वाटलं होतं तू आपली घंटी परत घेऊन जाशील आणि मी इथून पळून जाईन? जलाल सर्वात मोठा जादूगार आहे. जलालशी कोणी नाही जिंकू शकणार. हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन माझा मुकाबला कर. जलालची ही गोष्ट ऐकून बकरी आणि बाकी सगळेजण तिथे जमतात. तेव्हा जादुई बकरी म्हणते की तू एक धोकेबाज आणि मायावी जादूगर आहे.
ज्यांनी धोक्यात येऊन माझी जादू घंटी चोरली होती. आणि त्यानंतर त्या शक्तीला तुला हडपायचं होतं. पण मी तुला कधी पण ही तुझी इच्छा पूर्ण होऊ दिली नसती. तू मला चॅलेंज करते आहेस? मी तुला चॅलेंज करत नाहीये, मी तुला चेतावणी देत आहे. जर तुला घंटी हवी होती तर तुला माझ्याशी मुकाबला करायला पाहिजे होता. माझ्या पाठोपाठी तू चोरी का केलीस? मी जलाल जादूगर आहे आणि तू एक साधी भोळी बकरी. तुझ्या घंटीची जादू माझ्या जादू समोर काहीच नाहीये. मी सर्वांसमोर तुझ्याशी मुकाबला करून ही घंटी मी जिंकू शकतो. हिम्मत असेल तर येऊन माझ्याशी मुकाबला कर. जलालची ही गोष्ट ऐकून बकरी त्याच्यासोबत मुकाबल्याला तयार होऊन जाते. त्यानंतर बकरीच्या घंटीची जादू आणि जलाल जादूकरचा मायावी जादू दोघंही आपापसात आढळतात. काही वेळाच्या युद्धानंतर जलालचा जादू बकरीच्या जादूच्या समोर फिका पडतो. त्यामुळे जलालचा घमंड पूर्णपणे नष्ट होतो आणि शेवटी तो हारून जातो आणि जादुई बकरी जिंकते. बदनामी आणि हारल्यानंतर जादुई जलाल नेहमीसाठी तो गाव सोडून तिथून निघून जातो आणि जादुई बकरी आपल्या घंटीच्या जादूमुळे सगळ्या लोकांची मदत करत असते. बकरी आणि लांडगा. सूरजपूरच्या जंगलात एक बकरी आणि ससा राहत होता. दोघे जण खूप घनिष्ठ मित्र होते. एक दिवस ते दोघेही नदीच्या काठी पाणी पित होते. तितक्यात झाडाच्या मागे लपलेला लांडगा त्या दोघांना बघत होता. अरे वा, आज मला बकरी खायला मिळणार आहे. तसंही बकरी खाऊन मला आता बरेच दिवस झालेत. हिला काहीतरी करून आपल्या जाळ्यात अडकवून आपली शिकार बनवावी लागेल. चपळ लांडगा बकरीला कसं खायचं याची योजना करतो. तितक्यात त्याच्या डोक्यात एक योजना येते. तितक्यात लांडगा त्या झाडाच्या मागे जोर जोरात रडतो आणि ओरडतो. त्याच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून बकरी आणि ससा दोघंही विचार करतात. त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी कुठेतरी फसलंय. हाच विचार करून ते दोघही जण ते जवळपास शोधत असतात. तर त्यांना तितक्यात झाडाच्या मागे एक लांडगा दिसतो. दोघही जण त्याच्या जवळ जातात. तेव्हा बकरी लांडग्याला म्हणते, अरे काय झालं तुला? तू एवढं ओरडत का आहे? ओरडू नाही तर काय करू? माझ्या आईला त्या सिंहाने खाऊन टाकलं. मी आता अनाथ झालो. माझ्याकडे कोणी मित्रही नाहीये आणि नाही आई. मी आता एकटा झालोय. मला माझ्या आईची आठवण येते. ओ, तुझ्यासोबत खूप वाईट झालं. देवाने तुझ्या आईच्या आत्म्याला शांती द्यावी. तू अजिबात काळजी नको करूस. आम्ही तुझ्यासोबत आहो ना. तुला जेव्हाही एकटं वाटलं तू आमच्यासोबत खेळायला येऊ शकतो. आपण सगळेजण एकत्रित राहून खेळू. अरे बकरी, तू असं कसं सांगतेस त्याला? आपण तर याला ओळखत सुद्धा नाही आणि कोणा अनोळख्याशी अशी मैत्री करणं चांगलं नसतं. ससा मित्र, तू नेहमीच असा का बोलत असतो? बघ, तो किती रडत आहे. कारण की त्याची आई या जगात नाही आहे. आईचं जाण्याचं दुःख काय असते हे मी चांगल्या प्रकारे समजू शकते. त्यामुळे अशा प्रकारे तू नको बोलू. तू किती चांगली आहेस ग बकरी. तू मला खूपच समजून घेतेस. मला तुझ्यासारखाच मित्र हवा आहे. तू माझ्याशी मैत्री करशील का? हो हो, नक्कीच. आपल्या दोघांची चांगली मैत्री होऊ शकते. बघ, आता रात्र खूप झाली आहे. आता आम्ही दोघं घरी जातो. उद्या परत भेटूया. एवढं बोलून बकरी आणि ससा तिथून निघून जातात. लांडगा मनातल्या मनात खूप आनंदित होतो आणि त्याला कळतं की बकरी खूप भोळी आहे. तिचं मन फार नाजूक आहे. त्यामुळे ती लांडग्याच्या बोलण्यात येऊन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बकरी ससाबरोबर खेळत असते. तितक्यात लांडगा येतो. बकरी, मला सुद्धा तुझ्या बरोबर खेळायचं आहे. आपण एकत्र खेळू शकतो का? हा हा, का नाही? यात विचारण्यासारखं काय आहे? आता तू माझा मित्र आहे. आता आपण सोबतच खेळूया. बकरी, जर तुला याच्या बरोबर खेळायचं असेल तर खेळ, पण मला याच्या बरोबर मैत्री नाही करायची. तू जेवढा छोटा आहेस तेवढाच खोटा आहेस. आता मला तू एक सांग सशा, तुझी आणि बकरीची जेव्हा ओळख झाली तेव्हा काय तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतात? कोणाशीही ओळख करण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि जर बकरी आणि मला दोघांनाही अडचण नसेल तर तुला काय अडचण आहे? हो ससा मित्र, थोडं तू समजून घे. सगळेजण एकसारखे नसतात आणि तसंही लांडग्यानी खूप चांगलं म्हटलं की जेव्हा मला त्रास नाही तर तुला का आहे.
हे बघ बकरी, तू माझी मैत्रीण आहेस. तुझ्याबद्दल चांगला विचार करणं माझा हक्क आहे. मला असं वाटतं की तुला याच्याशी मैत्री नाही केली पाहिजे. बाकी तुझी मर्जी. एवढं बोलून ससा नाराज होऊन तिथून निघून चालला जातो. तेव्हा बकरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. माझी गोष्ट तर ऐक. तू मला चुकीचं समजतोय ससा मित्रा. 1 मिनिट तर थांब, माझी गोष्ट तर ऐक. बकरी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण ससा बकरीची एक गोष्ट ऐकत नाही आणि नाराज होऊन तिथून निघून जातो. हे बघून लांडगा खूप आनंदित होतो, कारण की बकरी आणि लांडग्याच्या मध्यामध्ये एक मात्र तो दुश्मन होता. लांडग्याला ससा अजिबात नाही पाहिजे होता. अरे थांब ससा मित्र, अरे थांब तर. लांडगा बकरीला अशा जागी जाऊन मारणार होता, पण ससा गेल्यानंतर बकरी सुद्धा पण त्याच्या मागे मागे जाते आणि जाता जाता लांडग्याला म्हणते की लांडग्या भाऊ, आपण नंतर भेटूया, आता मी जाते. आपल्या हातून शिकार गेला हे बघून लांडग्याला खूप त्रास होतो. मी तर विचार केला होता, जेव्हा कधी हा ससा आमच्यामधून निघून जाईल तेव्हा मी या बकरीची शिकार करीन. पण ही तर निघून गेली. ठीक आहे, त्यात काही नाही बकरी, आता हवं ते होऊ दे, पण मी तुझी शिकार करूनच राहणार. मग त्यासाठी मला अजून कितीही वेळ वाट बघावी लागली तरी चालेल. ससा एका झाडाच्या मागे लपून लांडग्याची सर्व गोष्ट ऐकत होता. मला माहिती होतं लांडग्या, तू मैत्री दाखवणारा दुश्मन आहेस, पण आता हवं ते होऊ दे. मी माझी मैत्रीण बकरीचा जीव वाचवूनच राहणार. त्यानंतर ससा पळत पळत बकरी जवळ जातो आणि सर्व गोष्ट सांगतो. तेव्हा बकरी म्हणते, ससा मित्र, मला तुझ्यापासून ही अपेक्षा नव्हती. मला माहिती होतं की तुला लांडगा अजिबात आवडत नाही, पण याचा अर्थ हा तर नाही की तू कोणाही विषयी काही बोलशील. देवानी त्याची आई घेऊन टाकली आणि तू त्याच्याविषयी असे शब्द बोलत असतो, हे चांगलं नाहीये. बकरी, मी तर तुझा खरा मित्र आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझा जीव धोक्यात आहे. जर तू माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर तो लांडगा तुला खाऊन टाकेल. ससा मित्र, तो आपल्या सोबत मैत्री करायला आला होता आणि तुला असं वाटतं की तो शिकारी आहे. मला तुझ्यापासून ही अपेक्षा अजिबात नव्हती. बकरी, माझं ऐक तरी. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. जा इथनं तू. जातोय मी बकरी, पण माझं बोलणं तू लक्षात ठेव. सरळ झाडच लवकर कापले जातात, म्हणजे जो साधा आणि सरळ असतो त्याची शिकार सगळ्यात आधी होते. एवढं बोलून ससा नाराज होऊन तिथून निघून जातो. ससाबरोबर मैत्री तुटल्यानंतर बकरी काही दिवसपर्यंत आपल्या घरून बाहेर निघतच नाही आणि तिकडे लांडगा बकरीचा शिकार करण्यासाठी तो खूप वाट बघत होता. काही दिवसानंतर वाट बघता बघता लांडगा त्रासला. तेव्हा एक दिवस लांडगा बकरीच्या घरी जातो. बकरी, तू माझ्या बरोबर मक्याच्या शेतात येशील का? तिथे जाऊन आपण ताजे ताजे मके खाऊया आणि मजा करूया. लांडगा भाऊ, तुझ्यासोबत मैत्री करण्यासाठी माझी आणि ससाची मैत्री तुटली, त्यामुळे मला कुठेही जायची इच्छा नाहीये. मला माहितीये की तो ससा तुझ्यावर नाराज आहे, कारण तो तुझा खरा मित्र आहे आणि तो कधीही तुला कुठल्याही अडचणीत नाही बघू शकत. खरं तर हे आहे की आमच्या लांडग्यांची जात ही अशीच असते, ज्यावर विश्वास ठेवणं सोपी गोष्ट नाहीये. पण खरं सांगायचं तर सगळे लांडगे एकसारखे नसतात. हो, मला माहितीये, सगळेजण एकसारखे नसतात, पण तू तर चांगला लांडगा आहे. पण ही गोष्ट मी ससाला कसं सांगू? अरे, ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मक्याच्या शेतात जावं लागेल. तिथे जाऊन आपण दोघं पोटभर मका खाऊया आणि त्यानंतर आपण सशासाठी खूप सारे मके घेऊन सुद्धा जाऊया. हो, जेव्हा त्याला माहिती पडेल की ताजा ताजा मका लांडगा त्याच्यासाठी घेऊन आला, तेव्हा त्याला तुझी खरी ओळख होईल की तू किती चांगला आहेस. हो हो, आता चल लवकर आपण मक्याच्या शेतात जाऊया. तेव्हा बकरी आणि लांडगा खेळता खेळता दोघही जण त्या मक्याच्या शेतात जातात. बकरी मक्याचं शेत बघून खूप आनंदित होऊन जाते आणि पोट भरून मका खाते. लांडगा आपली चाल चलून बकरीला बघत असते आणि विचार करतो, भोळी बकरी, तू आता पोटभर मका खाऊन घे, त्यानंतर मी तुला सुद्धा पोटभर खाणार. मका खाऊन जेव्हा बकरीचं पोट भरून जाते तेव्हा बकरी म्हणते, लांडगा भाऊ, माझं पोट खूप भरलंय, चला आपण घर जाऊया. तुझं पोट तर भरलं आहे, पण माझं पोट अजून रिकाम आहे. हो का? तर तुम्ही पण ताजा ताजा मका खाऊन घ्या ना. कदाचित तुला हे माहिती नाहीये की मला मका जराही आवडत नाही.
तर तुम्ही मला फक्त इथे मका खायला बोलवलं? हो, तू माझी मैत्रीण आहेस ना. तुम्ही किती चांगला आहे लांडगा भाऊ. अच्छा, तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय आवडतं? मला बकरीचं मांस खाणं जास्त आवडतं आणि म्हणून मी आता तुला खाणार आहे. काय? तुम्हाला मला खायचंय? पण मी तर तुझी मैत्रीण आहे ना. तू खूपच भोळी आहेस बकरी. अरे बाबा, मी तुझ्याशी मैत्री फक्त तुला खाण्यासाठीच तर केली होती. चल आता लवकरच माझ्या पोटाची आग शांत कर तू. एवढं बोलून लांडगा बकरीला दाबून टाकतो. तुझा मित्र सशाने तुला बरोबर सांगितलेलं की माझ्याशी मैत्री करू नकोस, पण तू तर त्याचं ऐकलंच नाहीस आणि आज मृत्यूच्या दारात उभी आहेस तू. तू माझ्यासोबत वाईट वागलास. देव तुला कधीच सोडणार नाही. कदाचित मी आपल्या ससा मित्राची गोष्ट ऐकून घेतली असती. हा, पण आता पस्तावा करून काय फायदा, जेव्हा सगळं काही संपलंय. आता तुला माझ्यापासून कोणी नाही वाचवू शकणार. बकरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूप जोरजोरात ओरडते. वाचवा, वाचवा मला कोणीतरी. ससा मित्र वाचव. ससाला हे चांगल्या पद्धतीने माहिती होतं की लांडगा बकरीला कधीही मारू शकते. त्यामुळे ससाने बकरीला वाचवण्याची व्यवस्था आधीच केली होती. ससाने लांडग्याच्या चालबद्दल शेरसिंगला आधीच सांगून दिलं होतं आणि जेव्हा बकरीचा ओरडण्याचा आवाज येतो तर जंगलातले सगळे प्राणी बकरीला वाचवण्यासाठी त्याच्याजवळ जातात. थांब रे लांडग्या, जर या बकरीला काहीही झालं तर तू नाही वाचू शकणार. अरे पण तुम्ही सगळे इथे कसे आले? आपला मित्र जर अडचणीत असेल तर खरा मित्र नेहमीच कामास येतो. हो लांडग्या, हा ससा आणि बकरी आमचे मित्र आहेत, म्हणूनच सांगतो, जर तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर बकरीला सोड आणि इथून निघून जा. सगळ्याला रागात बघून आपले प्राण वाचून लांडगा बकरीला सोडून तिथून निघून जातो. अरे पळा इथून, नाहीतर हे सगळेजण मिळून माझी कोशिंबीर बनवून टाकतील. लांडग्यापासून जीव वाचवून बकरीला जेव्हा जीव येते. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद म्हणायचं असेल तर ते सशाला म्हण. जर योग्य वेळेत त्याने आम्हाला येऊन हे सांगितलं नसतं तर कदाचित तू आज जिवंत नसतीस. थँक्यू मित्रा. आपल्या मैत्रीत नो सॉरी आणि नो थँक्यू. पण माझं म्हणणं तू नेहमी लक्षात ठेव. कधीही मैत्री करण्याआधी त्या मित्राला पारखून घे की तो तुझ्या मैत्रीच्या लायक आहे की नाही. कठीण परिस्थितीत जो आपल्या कामी येतो तोच आपला खरा मित्र असतो. त्यामुळे मैत्री करण्याच्या आधी मित्राला ओळखणं फार गरजेचं आहे. यावरून शिक्षा घेऊन बकरी आणि